हाय फ्रेंड्स, आम्ही आलोय पावसाळ्यातला माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी, ते म्हणजे पानशेत. पुण्यापासून साधारण तासाभराच्या अंतरावर हे ठिकाण आहे आणि पाऊस सुरू झाला की इथे यावंसं मन आपोआप सांगतं. आजचा दिवस एकदम छान आणि मस्त आहे. हलक्या पावसाच्या रिमझिम वातावरणात सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पानशेत धरणाचं अप्रतिम सौंदर्य, रस्त्यावरील निसर्ग आणि काही लहान लहान क्षण जे मनात कायम राहतात. पानशेतकडे जाण्यामध्येच एक ठिकाणी असा मोठा धबधबा दिसतो की नजरेतून सुटतच नाही. पाऊस जोरात पडत असतो आणि वरून पाणी प्रचंड दाबाने खाली कोसळत असतं. समोर उभं राहिले की चेहऱ्यावर पाण्याचे थेंब येतात आणि कानात फक्त एकच पाण्याचा आवाज घुमत असतो. रस्त्यावर सगळे गाड्या थांबून फोटो घेतात. काही जण फक्त बघतच थांबतात, कारण खरंच दृश्य एवढं भन्नाट असतं. धरण पूर्ण भरलं की हा धबधबा अजून भयंकर वेगाने वाहतो आणि त्या क्षणी निसर्गाचं सामर्थ्य जवळून जाणवतं. आम्ही पण काही मिनिटे फक्त तिथे उभा राहून बघतच होतो. पाणी, वारा, धुकं आणि तो आवाज सगळं एकत्र येऊन असं वाटतं की आपण काहीतरी हा धबधबा म्हणजे पानशेतच्या प्रवासाचा सगळ्यात हायलाइट पॉइंट. रस्त्याच्या कडेला थांबून थोडं अंतरावरून बघा. तो धुकं आणि पाण्यात उडणारा शिळकावा जणू ढगच जमिनीवर उतरलेत असं वाटतं. खरं सांगायचं तर धरणाचं सौंदर्य आणि हा धबधबा दोन्ही मिळून पानशेतची ट्रिप एकदम अविस्मरणीय बनवतात. आता आपण पानशेतच्या बॅकवॉटरकडे निघालो आहोत. धरणाच्या मागच्या बाजूला सगळं पाणी एकदम पसरलेलं आहे आणि पावसात तर सगळं एकदम वेगळंच दिसतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवी झाडे, खाली आलेले ढग आणि अधूनमधून हलका पाऊस. जसे जसे आपण पुढे जात राहतो तसं समोर निळाशार पाण्याचा प्रचंड क्षेत्र दिसायला लागतं. हे बॅकवॉटर इतकं मोठं आहे की नजरेच्या टप्प्यात संपतच नाही. वरून ढग तरंगत असतात आणि त्यांच्या सावल्या पाण्यावर पडत असतात. एकदम शांत आणि मन प्रसन्न करणारं हे वातावरण आहे. इथे बोटिंगचा अनुभव तर खूपच खास आहे. बोट पाण्यावर हलक्या लहरींवर झुलत असते. वारा चेहऱ्यावर येत असतो आणि पावसाचे थेंब अंगावर पडत असतात. त्या क्षणी आवाज फक्त आणि पाण्याचा आणि वाऱ्याचा असतो. पानशेतकडे जाताना हा जंगलाचा रस्ता म्हणजे वेगळ्याच जगात जाण्यासारखा आहे. दोन्ही बाजूला उंचच्या उंच झाडे, त्यावर उगळणारे पाणी आणि मध्येच पावसाचे थेंब. सगळीकडे फक्त हिरवळ आणि ओलसर मातीचा सुगंध. रस्ता थोडा वळणावळणाचा आहे, पण प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य दिसतं. कधी डोंगरातून धुकं खाली येत असतात तर कधी पाण्याचा छोटासा झरा रस्त्याच्या बाजूने वाहत दिसतो. गाडी हळूहळू पुढे जात असते आणि फक्त पावसाचा आणि पक्ष्यांचा आवाज कानावर पडत असतो. ही सगळी व्हॅली पावसात अगदी जिवंत होते. त्या दाट जंगलात, त्या शांत हवेत आणि त्या हिरवाईत काहीतरी वेगळं समाधान आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर असं हे ठिकाण खूपच छान दिसतं, जिथे निसर्गच आपल्याशी बोलतोय असं वाटतं. कधी कधी रस्त्यावरून धुके इतकी दाट होतात की काहीच दिसत नाही, पण तो क्षण सर्वात सुंदर असतो. वारा थंड, वातावरण शांत आणि मन अगदी मस्त असतं. आता आपण आलो आहोत त्या ठिकाणी जिथून पानशेत धरणाचं पाणी खाली सोडले जाते. समोरच दिसतंय तो प्रचंड पाण्याचा प्रवाह पांढरा, फेसाळ आणि वेगाने वाहणार. थोडं पुढे गेलं की या पाण्याचे प्रवाह छोटे छोटे ओढे बनून खाली उतरतात. ते स्वच्छ, निळसर आणि पारदर्शक पाणी जणू काचेसारखेच दिसते. सूर्यकिरण त्यावर पडले की पाण्यात निळ्या छटा चमकतात आणि दृश्य अजूनच सुंदर दिसतं. पावसात हे सगळं अजूनच जिवंत होत असतं. पाण्याचा आवाज, थंड वारा आणि आजूबाजूची हिरवाई मिळून एकदम शांत पण शक्तिशाली वातावरण तयार होतं. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि रस्ता खडकवासल्याच्या दिशेने आहे. खडकवासला धरणाचं पाणी आज प्रचंड वेगाने वाहतं.
अगदी रौद्र रूपात. फेसाळ पांढरं पाणी धरणातून खाली पडताना जणू निसर्गाची ताकदच जाणवते. त्या पाण्याचा आवाज, उडणारे थेंब आणि आजूबाजूची धुके सगळं काही सिनेमॅटिक वाटतं. आणि जसा दिवस संपायला लागतो तसं आकाश हळूहळू सोनसळी होतं. सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी किरण पाण्यावर पडतात आणि तो क्षण खरंच डोळ्यात साठवावा असाच असतो. त्या सोनेरी प्रकाशात वाहणारं पाणी आणि शांत होत चाललेलं हवामान एकदम मनाला स्पर्शून जातं. खडकवासल्याजवळ थोडा वेळ थांबून तो सूर्यास्त बघणं म्हणजे दिवसाचा परिपूर्ण शेवट. निसर्गाचं रौद्र रूप आणि त्याचं सौंदर्य दोन्ही एका फ्रेम मध्ये दिसतं. आणि तेव्हा मनात एकच विचार येतो, महाराष्ट्रातील ही ठिकाण किती सुंदर आहे. आजचा दिवस एकदम अप्रतिम गेला. पाऊस, शांत हवा आणि हिरवागार निसर्ग. कधी कधी वाटतं शहराच्या गर्दीतून थोडा वेळ निसर्गाकडे वळणं ही सगळ्यात मोठी रिलॅक्सेशन आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे कोणत्या ठिकाणाचा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल.